तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वप्रथम सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. माही तुम्हाला आज होळीच्या शुभेच्छा देणार आहे. हॅपी होळी. तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता माही ॲक्च्युली हे बनवणार आहे रव्याचा शिरा. तर त्यासाठी ती तयारी करत आहे. थोडा घे, थोडा, हां आणखी घे जास्त. तर ॲक्च्युली काय आहे की माझे पिरियड्स आले आणि आजच्या सणाच्या दिवशी देवाला उपवास ठेवणं बरोबर नाही म्हटलं, म्हणून मग आता ती हां बस 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 कोणी खाणार नाही ना तेवढंच कर. तर म्हणून तिला म्हटलं की थोडा गोडोसाठी शिरा बनव आणि शिरा बनवून देवाला नैवेद्य दाखवून दे. कोणीच खात नाही ॲक्च्युली शिरा आणि तिला काहीतरी दुसरं बनवता आलं नसतं गोड, म्हणून मग मी म्हटलं चला शिराच बनव. तर आज ती शिरा बनवणार आहे. पहिल्यांदा मायक्रोवेव्ह कर 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह कर. हां आणि नंतर मग भाजून घेशील. ती घे नाही आपले हां ती कास्ट आयरनची. तुला म्हणजे तुझं जळणार नाही त्याच्याने. नाहीतर मग स्टीलची कढई यूज करशील तर लवकर जाळून टाकशील सर्व. आणि हिला अंदाजा माहिती नाही ना हिला, म्हणून. तर आज माही छान दिसत आहे कुर्तीमध्ये. फक्त थोडं खाली वेगळं घालायला पाहिजे, तो व्हाईट घालायला पाहिजे, तर तिने ब्लॅक घालून घेतला. तिला जे वेळेवर दिसलं ते घातलं, ठीक आहे. आणि हा झाला रवा की नंतर मग पहिला तर त्याच्यामध्ये तूप टाक आणि हे कर, लाव गॅस लाव. नंतर मग ते हे काढशील, स्लायसर काढशील आणि काजू आणि बदाम स्लाइस करशील. ठीक आहे. तूप इथे जास्तीचं आहे ते यूज कर. एक आणखी टाक, आणखी थोडं जास्त, थोडं आणखी टाक. हां बस. तोपर्यंत काय कर, काजू आणि बदाम काढून घे. याच्यामध्ये काढून घे आणि ते खालचं स्लायसर काढशील, त्या स्लायसरने स्लाइस करशील त्याचे. ते खाली आहे, त्याच्या खाली आहे. हां तिकडनं ठेवलेलं आहे ते. हां दिसलं. हां ते काढ. याच्यामध्ये पत्ते आहेत, हे मोठं पत्ते लाव, जाडवालं. हां हां ते हां ते हे काढ. हां आता हे पत्ते चेंज कर. जाड. हां हां बस. हा त्याच साईडने नाही, उलट लावलं तू. हां हां त्या साईडने बघू. हां असं. आणि आता तू त्याच्यामध्ये थोडे बदाम आणि काजू टाक आणि मग त्याला स्लाइस करून घे. पहिल्यांदा बदाम आणि काजू टाक ना. हां एक प्लेट घे. आणि हे झाले. हां टाक आणि कर त्याला स्लाइस कर. थोडं फोर्स लावायचं. हां बघ थोडं फोर्स लावायचं ना बेटा. नाही नाही निघत नाही ते. हां ते त्याला पाहिजे असतं. बघ होतंय. माहीला याने जमत नाहीये आणि ती नेहमी 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 त्याला गाळत आहे. त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊ दे, खलबत्त्यात कुटून घे. चल ठीक आहे, साईडला ठेव, खलबत्त्यात कुटून घे. तिला फोर्स लावण्याने जमत आहे त्याला, काहीच नाही. एकदम नाजूक. शिकायचं असते मुलींनी सर्व, कधीही वेळेवर कामात पडू शकते. ते टाकायची गरज नाही ना, ते झालेलं आहे ना. आता काजू पण टाक एकत्रच आणि याने कुटून घे. बरं मला एक सांगा, हे असं कोणाकोणासोबत होते, असं वाटते की हात लावता येत नाही, पण असं हे बोलण्यापेक्षा आणि सांगण्यापेक्षा यांना असं वाटतं लवकर आपण स्वतः करून घेतलेलं बरं. आता काय मजबुरी का नाम महात्मा गांधी, असं काम आहे. हां कर. आणि पहिल्यांदा ना उचलून त्या बरण्या ठेवून द्यायच्या, नाही तर हाताने इकडे तिकडे धक्का लागते ना तर ती फुटू शकते. म्हणून सर्वात पहिल्यांदा त्या नाजूक बरण्या आधी ठेवून द्यायच्या, काढून घ्यायच्या, ठेवून द्यायच्या लवकर. आणि नंतर मग 2 हातांनी काम करायचं केव्हाही.
काचेचं काम 2 हाताने करायचं. हा हा, ते पकडायची गरज नाही आहे ना, ते वर होऊन जाते ना पूर्ण. हा झालं. आता कुटून घे आणि मग नंतर मी पुढची प्रोसेस सांगते. ठीक आहे. देवाला म्हणा जाळाजुळं खा. बघा कसं करून ठेवलं तिने. काय करावं, काही जास्तच बारीक करून टाकलं, काही जास्त बारीक. मग पहिल्यांदा बदाम करायला पाहिजे, नंतर मग अरे माझंही डोकं काम नाही करत आहे. आणि हे बघा, आता हे असंच राहणार, हे सर्व मलाच क्लीन करायला लागणार आहे. चल बस होतं, ठीक आहे. हा, हे आता झालेलं आहे. काढ आता हे पहिल्यांदा. झाला. चल आता कर. त्याच्यामध्ये टाक पहिल्यांदा रवा टाक. आणि चांगलं भाजून घे त्याला. थोडा पावर मोठा केला तरी चालतंय. भाजून घे चांगलं. सुगंध येईपर्यंत छान मस्त भाजून घे त्याचा. आता एक काम कर, त्याच्यामध्ये साखर टाक. घे साखर घे. 5-6 चम्मच टाक. आणखी टाक. हा बस बस बस, जास्त नको. हा, आणि हलवत राहा. हलवत राहा. जास्त लवकर जळतं मग साखर टाकल्यानंतर. हलवत राहा चांगलं. हा हा हा, लवकर हलवू. आता लवकर ड्रायफ्रूट टाकून द्या. आणि त्या केटलमध्ये पाणी गरम आहे का बघ. हलवत राहा चांगलं. बस. एकदा दिवाळीच्या वेळेला माही आठवते तुला, असंच झालं होतं. माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि कढी राहिली होती फक्त, आणि पकोडे राहिले होते. ते पकोड्यांचं पण भिजून ठेवलं होतं मी, पूर्ण भज्यांचं भिजून ठेवलं होतं. ते राहिले होते बनवायचे, आणि कढी राहिली होती. माही पूर्ण दिवे लावणं, नंतर मग माहीला पूजा मांडायची सुद्धा राहिलेली होती. पूजा नाही मांडलेली होती. पूजा मांडायची होती पप्पांनी. हा हा, पप्पांनी. आणि तू मांडतच होती मी पूजा. त्याच वेळेला माझे पिरियड आले होते. आणि नंतर मग काय, माही आणि तिचे पप्पांनी तर करून घेतलं, पण माही नंतर शेवटी रडकुंडी आली होती. माहीच्या डोळ्यात पाणी झालं होतं. माही म्हणे आजच हे असं व्हायला पाहिजे होतं मम्मा. माहीला इतका त्रास झाला. नंतर ते ही आवरू की ते आवरू की दिवे लावायचा वेळ झाला होता. दिवे लागायचे राहिले होते. एवढे सर्व दिवे लावतात, तर ते दिवे लावले होते माहीनी. आणि खूप काही गोष्टी, मग माहीला धावपळ झाली होती पूर्ण. आणि माहीने शेवटी तर माही रडकुंडी झाली होती. एकदम तिच्या डोळ्यातच पाणी आलं होतं माहीच्या. हा टाक आता पाणी टाक. झालं. हळू नाही, तू उठून जा तिथून, तू उठून जा. हा, आणि असं टाकायचं पाणी. ते वर उडतंय. किंवा हे गरम रव्यात पाणी टाकलं तर वर उडत असते. आणखी टाक. खूप सारं पाणी पाहिजे असतं त्याला. हा, पुरण टाकून दे ना. हा, आणखी पाहिजे तेवढ्या. आणि पाण्याने काहीच नसते होत. त्याच्यात जर पाणी असेल तर ठीक आहे, नाही तर आणखी कर. लवकर कर. झाकण काढ त्याच्यामधलं, आतमधलं. अरे खाली आतमधलं झाकण काढ ठेवायला वरून. नाही सध्या नाही, ते पाणी टाकायचं. अजून व्हायचंच तर आहे ते. खूपच कोरडा झालेला आहे दूध. आणखी पाणी टाक. मी पहिल्यांदा त्याच्यासाठी म्हटलं होतं की जास्त पाणी टाकशील त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, आता टाक पाणी. हे पॉवर वाढव याचा. हा, आणखी टाक पाणी. ते पाणी कमी होते. खूप सारं पाणी टाकायचं, ते लवकर ओढून घेते पाणी. हा बस. आता ओढणार आहे ते पूर्ण पाणी. पूर्ण लवकर करायचं. हे असं मटकत नाही बसायचं याच्यामध्ये. हा,
केव्हाही कुकिंग करताना जर तू अशी हे करत राहशील हळूहळू तर सर्व जळून जाणार. कोणतंही लवकर लवकर काम करायचं. हां, आणखी पाणी लागतं त्याच्यामध्ये. आणखी टाक. हां बस. आणि पूर्ण आता हे कर व्यवस्थित. पूर्ण. आणि थोडं फास्ट कर. हात दुखत आहे. असाच दुखतो माझाही रोज. एकाच दिवसात थोड्या वेळातच हालत खराब झाली माही तुझी. असा हात नाही लावायचा, ते गरम असते. मुलींकडून रागून रागून करून घ्या लागतंय. घे आता ठेव त्याच्यावर. थोडं कमी पॉवर कर त्याचा. हा, आणि त्यावर हे ठेव. अरे खालचं उचलायचं नाही, देवाला द्यायचं आहे. हा, खालीच साईडला ठेवते. आता गरम आहे सध्या, नको हात लावू, राहू दे. आणि थोड्या वेळाने बंद करून देशील. झाला आपला हे शिरा रेडी. चल, पास झाली तू आता. आता तुला परत परत शिरा बनवता येते. हात दुखते तर काय करणार, बनवा तर लागेलच. आता नेक्स्ट टाइम तूच बनवणार आहे शिरा. आता शिकली माही. जशी कढी शिकली होती, नाही जशी कढी शिकली होती दिवाळीच्या दिवशी, तशीच शिरा पण शिकली आता. आणि मस्त प्लेट मध्ये घे, देवाला नैवेद्य दे आणि मस्त दर्शन कर. आणि देवाला म्हणा चुकबुल माफ करा, कारण मम्माच्याने असं झालेलं. मम्मा थोडी उभी राहिलेली होती इथे. आणि नंतर मग अद्विकला पण आहे ना, अद्विकला पण दर्शन करायला लाव. आणि नंतर मग त्याला पण चुकभूल माफ करायला लावा. ठीक आहे, पण कर. झाला शिरा रेडी झाला आता. हा बंद कर. बघ कसा मस्त झाला शिरा. दूध असतं तर आणखी चांगला झाला असता, पण दूध नव्हतंच. मुलांनी सकाळीच दूध संपवून टाकलं पूर्ण. तर आणि ऊन इतकी तापत आहे की आता माहीला पाठवायची इच्छा नाही झाली. म्हटलं जाऊ द्या, देव पण आता एवढं सर्व झालेलंच आहे तर सोडा म्हटलं तेवढं आणखी. हां बस. तर मस्त आता त्याला हे हां चम्मच पण दे. आणि त्याला काय कर, टिक्का लाव, म्हणजे प्लेटला टिक्के लाव. हां 5 टिक्के लाव प्लेटला. आणि देवाजवळचा जो ग्लास आहे तो भरून ठेव. आज माहीच्या पप्पांनी पूजा केली होती, दाखवते मी तुम्हाला. बघा आता त्यांनी मस्त घरगुती पूजा केली बिचारांनी, काय करतील ते. हां बस 5 टिक्के लावले. आणि हे कर, देवाजवळचा ग्लास भरून ठेव आणि त्याच्यावर पाणी फिरव. हां देवाजवळचा ग्लास घे, नाही तिकडचा तो, हां चम्मचवाला. धुवून घेशील पहिल्यांदा ग्लास आणि तो भरून ठेव. आणि पाणी फिरव आणि नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळ म्हणायचं. आणि दर्शन करायचं. आणि नंतर मग माफी मागायची देवाला. साईडला ठेवून दे. हां नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं. हां हां बस झालं. या निमित्ताने मुलांना कळतं तरी की काय करायचं आहे काय नाही. नाहीतर सर्व काही आपण करून घेतो ना, तर त्यामुळे फक्त त्या आईचं दर्शन करायला येतात. चला झालं. अद्विकला दर्शन करायला लाव. वा शाबाश. दरवर्षीप्रमाणे आपल्या कॉलनीमध्ये पण होळीची तयारी सुरू होती. इकडे सर्वजण होळीची तयारी करत होते. आणि यावर्षीचा यांचा पण असा प्रॉब्लेम झाला की यांची स्ट्रिक्ट ड्युटी लागली आणि हे पण येऊ शकणार नव्हते संध्याकाळपर्यंत. आणि मी पण जाऊ शकले नाही, म्हणजे दर्शन करायला. अद्विकला रेडी करून दिलं होतं, अद्विक गेला होता. आणि माहीनी दुरूनच दर्शन केलं होतं, कारण माहीनी इकडे तिकडे घरात माझ्याजवळ आवरले होते, त्याच्यामुळे आम्ही अद्विकला येऊच दिलं नव्हतं इकडे. म्हणून मग ती नव्हती गेली, पण अद्विक गेला होता. आणि अद्विक रंगपंचमी खेळून सुद्धा आला तिकडनं. तर पण मला खूप वाईट वाटत होतं. घरी बसल्या बसल्या बघत होती ना खिडकीतून, हे बेडरूमच्या खिडकीतून शूट केलेलं आहे मी, इथून बघत होती ना, तर मला खूपच वाईट वाटत होतं की यार दरवर्षीला मस्त मी रेडी होऊन पूजा करायला जाते
आणि सर्वजण तिथे एकमेकांना कलर लावतो आणि सर्व गोष्टी होतात. पण यावर्षी माझ्या नशिबात नसेल होळीची पूजा करणं आणि सर्व, म्हणून मग ह्या सर्व गोष्टी झाल्या. जाऊ द्या, काही हरकत नाही. एक ना एक कोणता पण सण गेलाच असता. जसं की आता होळी गेली नसती तर मग गुढीपाडवा गेला असता. आता गुढीपाडवा जाणार नाही आणि गुढीपाडव्याला छान मस्त पूजा होईल. आता इथे होळी पेटलेली आहे आणि सर्वजण मस्त पूजा करत आहेत कॉलनीचे. आणि हो, मागच्या वेळेला मी एकदा गणपतीच्या वेळेला असं झालं होतं तेव्हा मी तुमच्यासोबत जेव्हा शेअर केलं होतं तेव्हा मला खूप जणांच्या कॉमेंट आलं होतं की ताई पाळीपुळे लोटण्यासाठी गोळ्या येतात, त्या गोळ्या घ्यायला पाहिजे होत्या. तर डिअर, त्या मला माहिती आहे, पण मी त्या कधीच घेत नाही. एकदा मी घेतल्या होत्या, मला ॲडमिट करावं लागलं होतं. महालक्ष्मीच्या वेळेला घेतलं होतं तेव्हापासून मला यांनी आणि डॉक्टरांनी खूप रागवलं होतं. डॉक्टरांनी एवढं रागवलं होतं, कॅबिनमध्ये यांना बोलवून सुद्धा रागवलं होतं. ह्या गोष्टी नैसर्गिक असतात आणि त्याला आपण थांबवू शकत नाही, म्हणून ह्या गोष्टी करायच्या नाही. म्हणजे समजा गोळ्या वगैरे हे घेऊन जर आपण काही कामं करत असू, म्हणजे त्या गोष्टीला, नैसर्गिक गोष्टीला जर थांबवत असू तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळणारच आहे. आणि मला डायरेक्ट सलाईन लावावं लागली होती. इतकी माझी हालत खराब झाली होती त्या गोळ्यांनी. तेव्हापासून मी कान पकडले, पण कधीच आता गोळ्या घेत नाही. सण गेला तरीही चालतंय, सण परत येऊन जाणार. पण एक वेळ हेल्थ खराब झाली आणि सर्व गोष्टी झाल्या. जसे की आई पण माझी महालक्ष्म्यांच्या वेळेला गोळ्या घ्यायची, कारण तिला ऑप्शनच नव्हतं राहायचं, म्हणून मग ती पण गोळ्या घेत होती. पण काय की त्याचा दुष्परिणाम असा झाला की गर्भपिशवी माझ्या आईची काढावी लागली, ती खराब झाली होती. तर ह्या गोष्टी, ही प्रॉब्लेम्स आपल्या महिलांना होतात, म्हणून गोळ्या कधीच घ्यायच्या नाही. हे नॅचरल आहे. काय बनवत आहे सांगत पण नाहीये ही. आणि मेन म्हणजे तिने काहीतरी आता युट्यूबवर बघितलं आणि काय बनवत आहे ते पण नाही सांगत आहे. मला माहितीच नाहीये काय बनवत आहे ती. काय बनवत काय हे तर सांग. होता है क्या? आता मी इथे थांबू नाही शकत कारण माझ्यात कॅपॅसिटी नाहीये थांबायची. पण गाळून घे माही, कारण तो ते आता चांगलं ना तू बेसन संपलेलं होतं. हे आहे आपलं डीमार्टचं बेसन पूर्ण संपलेलं होतं. त्याच्यामुळे मग तिने आता नवीन बेसन आणलं दुकानातून आणि ती काहीतरी बेसनाचं बनवत आहे. आता काय बनवत आहे ते तर तिने सांगितलं नाही, कारण तिला मी 2-3 वेळ विचारून चुकली. म्हटलं तुम्हाला दाखवून देते की काय बनवत आहे ती. आता ती बनवल्यानंतरच तुम्हाला पण दाखवणार आहे की काय ती बनवत आहे आणि मला सुद्धा दाखवणार आहे की ती काय बनवत आहे. आणि अच्छा, खाऊ घालणार आहे ती डायरेक्ट मला, कारण माझी हालतच नाहीये काही करायची. सकाळी तर तसं बसं करून घेतलं होतं, पण आता म्हटलं तिने ते हे केलं होतं, शिरा बनवला होता, तर शिरा सुद्धा खाल्ला, मस्त टेस्टी बनला होता. हा तर मी थोडा आराम केला होता त्यावेळेला, तर मला माहिती नाही. आणि नंतर आता हे काय बनवत आहे ते नाही माहिती. डायरेक्ट आपण खाऊच, ठीक आहे. याच्यासाठी मुलगी पाहिजे असते. हा, याच्यासाठी पाहिजे असते मुलगी की ज्या वेळेला अडीअडचण अशी असली तर मुलगी बनवून खाऊ घालू शकते आपल्याला. चला मग बनवा तुम्ही, नंतर मी मग बघेल. खाणार खारांडा आहे. अरे काय करून आला तू? इकडे ये. अरे अरे अरे, बेडवर नाही चढायचं, बेडवर नाही चढायचं. इकडनं. अच्छा, लांब हो, थोडा लांब हो ना, थोडा. तू फक्त बेडच्या बाजूला हो. पहिल्यांदा बेडच्या बाजूला हो. पहिल्यांदा यांनी कुर्ता पैजामा घातला. माहीने त्याला मस्त रेडी करून दिलं होतं की कुर्ता पैजामा घाल आणि होळी जवळ जा. कुर्ता पैजामा घालून फक्त तिथपर्यंत गेला. तेव्हा कलर नव्हता लागला, पण पूर्ण पाण्याने भरून आला होता ना तू. पूर्ण पाण्याने भरून आणला. म्हणजे त्याला जसं गेटच्या बाहेर गेला तो, तसंच त्याच्या मित्रांनी पूर्ण त्याच्या अंगावर पाणी टाकून दिलं. तर तो तू पण काही कमी नाही आहे. मग त्यांनी परत हाच ड्रेस घातला जो सकाळी घातलेला होता. मग मी म्हटलं मुद्दाम त्याला हा ड्रेस घालायला लावला, कारण माहित होतं की कलर लावणार आहेत म्हणून सर्वजण. आणि बघ ठीक आहे ना, आता चालतं आज. पण तू मला हे आता खतरनाक नाही झालेलं, ही सुरुवात आहे. उद्या तर खूप जास्त खतरनाक होणार आहे. आणि मला एक सांग, तू ते कुर्ता पैजामा घालून पहिल्यांदा तू हे तर करायची होती ना, पूजा तर करायची होती ना होळीची. तर त्यांना म्हणायचं होतं थोडा वेळ थांबून जा, आपण पहिल्यांदा पूजा करू होळीची, नंतर मग आपल्याला माझ्या अंगावर पाणी टाका किंवा कलर टाका. अरे ते बघ तू पहिल्यांदा हँडवॉश कर, ते फेस वॉश कर आणि नंतर हे सर्व गोष्टी कर. पूर्ण बेड खराब करून टाकणार. आणि उद्याला बिलकुल बेडरूम मध्ये यायचं नाही, नाहीतर वाईट पूर्ण गंद करून टाकशील तू.
ऐकत आहे ना काय म्हणते मी? ऐकत पण नाही. येलो. वाह ये बना रही थी अब. यस. वाह यार मस्त. ये तो फूल गया बहुत अच्छा. मुझे कुछ और लग रहा है कि कैसे फूल गया मेरे से वो. मतलब आपको भी यकीन नहीं हो रहा है क्या? नहीं तो क्या. अरे वाह एक नंबर आहे यार. अरे थँक यू. खूपच छान झालं खरंच. कुछ कम ज्यादा काहीच नाही. एक नंबर. पण तू म्हणजे तू रेसिपी व्यवस्थित बघितली याचा अर्थ. अरे मैं सारी रेसिपी देखती हूँ बराबर लेकिन करने में प्रॉब्लम होती है कभी कभी. मस्त. तू पण खा बेटा. कसं आहे? मैंने बहुत नाही नाही मैंने बनाया तर नाही. तू बनवलं पण त्याच्यात काहीच कमी नाहीये ना. छान आहे ना? आवडलं ना? घे खाऊन घे. मस्त बनवलं पण आवडलं मला. आणि मस्त प्लेटिंग पण मस्त करून आणली. अरे वा आवडलं मला. चला मी आता खाऊन घेते. तू पण खा. डालने वाले थे क्या बोलते हैं. काय कढीपत्ता मग ते टाक ना. मैंने बोला वो आप कब से वेट कर रही हो कब. नाही 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 टाकायला पाहिजे होतं ना. छान आहे. छान वाटलं असतं. आणखी छान वाटलं असतं. मला वाटलं तुला कंटाळा आला असेल म्हणून नाही टाकलं तू. पण टाकलं तर आणखी चांगलं वाटेल ते. आणि अद्विक त्याला पण दे. तू पण खा. चल मग.